एक मिनिट. तेजस, आम्हाला तुझं म्हणणं पटलंय. आम्ही साखरपुड्याला तयार आहोत. गुरुजी, तुमचं यावर काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं म्हणजे आपल्या सर्वांना मान्य असेल तर माझी काही हरकत नाहीये. मीनाक्षी, जा सोहाला तयार कर. मीनाक्षी, जा, दोघे तयार होऊन या. तेजस, तू बस. गुरुजी, मीनाक्षी, काय ग, काय झालं? कसलं एवढं टेन्शन घेतेस? कुठे काय? काही नाही. तू ना सतत कुठलं टेन्शन घेऊन असतेस ना, तुझं तुलाच माहित. नाही अगं, तुला वाटतंय तसं टेन्शन वगैरे काही नाही. असं तुझ्या टेन्शनचं रिझन तुलाच माहित. मी फ्रेश होऊन येते. आपण टाकलेला गेम पलटी मारायला चालली होती वय ग. सगळा राडा तूच केलायस ना? मी काय केलं? तुम्ही होतो सोहाला विचारा. सोहाला आपण विचारणार आहेच आहे. पण ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा गेम आपणच जिंकणार आहे. कळलं का? गुरुजी, काही लागणार आहे? नाही, सगळी तयारी झाली. याने खूप छान मदत केली.
पूजेची सर्व तयारी झालेली आहे. आता मुलीला बोलवा. हो येतच आहे. हो मी सोहाला घेऊन येते. बाळ इथे बस. बस बस. ताई, आता मुलीला हळद कुंकू लावा आणि औक्षण करून घ्या तिचं. बघ आता तुम्ही या. या. बैस तेजस. बस. तुम्ही जरा ये मीनाक्षी. गंधाचा टिका लावून मुलाचं औक्षण करून घ्या. यापुढं कायमच आपण तुला सावरणारे बायको. आता मुलांनी आणि मुलींनी एकमेकांच्या हातात अंगठ्या घाला. हो सोहा या. ये चल. या. अंगठी घाला.
काय झालं? काय ग, काय शोधतीयस? अंगठी पडली. अंगठी पडली? अगं सोहा, अगं किती वेंधळी आहेस तू. ह्या बाजूला आवाज आल्यासारखा वाटतोय. इकडे बघा जरा, इथे नाही आली. मीनाक्षी, अगं तुझ्या पायाच्या इथे अंगठी पडली आहे. तू पण ना, खरंच उचल. बर, आता दोघांनी मोठ्यांच्या पाया पडून घ्या. मीनाक्षी वहिनींच्या पाया पडूयात. ये. धन्यवाद मीनाक्षी वहिनी, तुमच्यामुळे माझा साखरपुडा सुरळीत पार पडला. तुमचाही आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहू द्या. हो ना सोहा? चल देवाच्या पाया पडून येऊ. आलोच. अभिजित, एवढी गडबड झाल्यावरही साखरपुड्याचं फंक्शन छान पार पडलं. हो ना. अहो, आणि तुमचं प्लॅनिंगही खूप छान होतं. आम्ही अगदी एन्जॉय केलं. खरं तर या अगदी स्वीट मेमरीज आहेत हो आमच्यासाठी. थँक्यू. आणि आता काळजी करू नका, तुमची डॉटर ही आमची डॉटर झालेली आहे. चला आता आम्ही निघतो. हो, पण आता एकदा त्यांना निवांतपणे घरी घेऊन ये. नक्की. चला बाय. मी कॉल करते, आपण बोलू निवांत. बाय. वाट बघतो.
चला. चला चला येतो. काय खुश? वनिता, आज तुझ्या हातचं गोडधोड खायचंय आपल्याला. करते की 100%. वंस, आपल्या सुहाचा साखरपुडा अगदी छान पार पडला ना. खरंय, मला तर ना अगदी मोकळं झाल्यासारखं वाटतंय बघ. मग सोहा खुश ना? हो. आत्याई, तिला तर आत्तापासूनच लग्नाचे वेध लागलेत हो ना? झालं का तुझं सुरू? बर, मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचंय. काय? काय ना, आपल्या सोहाच्या बाबतीमध्ये हे मध्ये काही जे काही घडलं होतं ना, त्यातून बाहेर पडण्यासाठी मी आपल्या कुलदैवताला नवस केला होता की सोहाचा साखरपुडा छान पार पडला ना की तुझ्या दर्शनाला येईन म्हणून. वहिनी, मला वाटतं सगळं आता छान पार पडलंय आणि सोहाच्या चेहऱ्यावर हसूही परत आलंय. तर मी आजच निघायचं म्हणतेय. आत्याई, अगं पण तू एकटीच जाणार आहेस? आईलाही घेऊन जा ना बरोबर. अरे नाही, पण दोघी बाहेर गेलो तर घराकडे लक्ष कोण देणार? हो. आता वंसनी जायचं ठरवलंच आहे तर त्यांनाच जाऊन येऊ दे ना. आज सगळं नीट झालंय खरं, नाहीतर मीनाक्षीमुळे. आत्याई, मी काय म्हणतो, मी आजच तुझ्यासाठी गाडी बुक करून टाकतो. तू कशी जाणार आहेस, कुठल्या मार्गाने जाणार आहेस ते जर आपण आत बसून बोलूया. चल. चालेल. चल. सोहा, सोहा, काय झालं? आई थँक्यू सो मच. आता हे काय नवीन? मी तुम्हाला खूप त्रास दिला तरी तुम्ही मला समजून घेतलं, तेजसला समजून घेतलं आणि म्हणूनच आमची एंगेजमेंट होऊ शकली आज. हे बघ सोहा, आम्ही जे काही केलं ते वडीलधारे म्हणून आमचं कर्तव्य केलं. कदाचित याआधी हे सगळं होऊ शकलं असतं, पण हरकत नाही. चांगल्या गोष्टी नेहमी उशिराच होतात. पण मला सांग, आता तरी तू मनापासून खुश आहेस ना? हो. झालं तर मग तुझ्या आनंदामध्येच आमचा आनंद आहे. सोहा, अगं काय हा पसारा आहे? आई, एंगेजमेंटच्या गडबडीत रूम आवरायला वेळ नाही मिळाला. हा, वेळच नाही मिळाला. चल हो बाजूला चल. सोहा, आता सगळं ना तुझ्या मनासारखं झालंय, तेव्हा तुला कॉलेजकडे लक्ष द्यायला हवं. काय? आणि कॉलेजचं सबमिशन वगैरे काही राहिलं असेल ना तर पुरं करून घे. मग ही अशी धावपळ नको करायला परत. कॉलेजचा विषय काढलास म्हणून मला आठवलं, आजही मीनाक्षीने घोळ घातलाच होता. म्हणजे मी तिला माझी मदत व्हावी म्हणून नेलं होतं, पण ती तिच्याच विश्वात हरवलेली होती. उगाच वेळ काढूपणा करत हळूहळू चालत होती.